सांगली येथील प्रभाग क्रमांक 14 मधील नगरसेविका सौ अनिता हनुमंत पवार यांच्या माध्यमातून नाले सफाईचं काम सध्या वेगाने सुरू आहे। संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही कामं तातडीने आणि गतीने राबवली जात आहेत। तसेच प्रभाग क्रमांक 14 मध्ये काही दिवसांपासून नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या। या पार्श्वभूमीवर नगरसेविका सौ अनिता पवार यांनी महापौर धीरज सूर्यवंशी यांना अर्ज सादर करून समस्या मांडली। महापौरांनी या तक्रारीची तातडीने दखल घेत संबंधित विभागाला आवश्यक उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं। त्यामुळे लवकरच नागरिकांची ही समस्या मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। 100 फुटी रोड ते झुलेलाल चौक जी मोठी गटर आहे त्याचं साफसफाईचं काम चालू आहे। JCP लावून आम्ही सगळं साफसफाई करून घेत आहे आणि ह्या गटरीचं वर्क ऑर्डर निघालेलं आहे। ही गटर आम्ही नवीन करण्याच्या प्रयत्नात आहे। काही ठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे, त्याच्यासाठी मी महापौरांना अर्ज दिलेला आहे। त्यासाठी लक्ष देऊन हे सगळं पाठपुरावा त्याचा करावा।